नमस्कार, मी प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे। मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच। आज आपण आजूबाजूला बघतो, आपल्या घरी, आपल्या शेजारी, आपल्या रिलेटिव्स मध्ये प्रत्येक घरातील छोटी मुलं हे स्क्रीन समोर बसलेली आहे। ती स्क्रीन कुठलीही असो, ते टॅब घेऊन बसलेले असो, ते मोबाईल घेऊन बसलेले असो, अथवा ते टीव्ही समोर असो, पण स्क्रीन ही स्क्रीन आहे। परंतु जर तुम्ही थोडे आधीच्या काळी गेले, म्हणजे जेव्हा आपला काळ होता, जर आपण 10 ते 15 वर्ष जरी मागे गेलो, तर त्यावेळी असं होतं का? नाही। त्यावेळी मोबाईल हे फार कमी लोकांकडे होते आणि स्मार्टफोन वगैरे तर फारच अगदी बोटावर मोजण्या लोकांकडे होते। सो टीव्ही सुद्धा एवढ्या कमी लोकांकडे होता की आपल्या एरियामध्ये 15-20 घर मिळून एका घरी टीव्ही असायचा आणि तिथे आपण रामायण, महाभारत किंवा शक्तिमान यासारख्या सिरियल सगळेजण एकत्र करून बसायचे आणि ती बघायची। आणि त्या टीव्हीतील काय ऐकू येतंय की नाही याही पेक्षा आपण बघतोय याचा आनंद एकत्र येऊन तो खूप वेगळा होता। आपण स्कूलमधून 11 ते 5 किंवा 12 ते 5 असं स्कूल संपवून आलं की लगेच घरी आलं, युनिफॉर्म चेंज केला, थोडं काहीतरी खाल्लं की आपण काय करायचो, परत आपण ग्राउंडवर जायचो, परत गल्लीत जायचो। जिथे ग्राउंड असलं ती मुलं ग्राउंडवर जायची, नाही तर गल्लीत आहेच खेळण्यासाठी, तर ही हक्काची गल्ली, त्या गल्लीत आपण जायचो आणि आपण वेगवेगळे खेळ खेळायचो। खेळामध्ये काय, क्रिकेट त्याही वेळेस खेळायचे, पण गिल्ली दांडू किंवा टायर चालवणे किंवा लगोरी, लंगडी, कबड्डी यासारखे सुद्धा खेळ खेळत होतो। मॅक्झिमम हेच खेळ आपण त्यावेळी खेळत होतो। किंवा हाइड अँड सीक म्हणजे लपाछुपी, जर छोटं गाव असलं तर पूर्ण गावामध्ये ती लपाछुपी खेळल्या जात होती। आणि जर आपण एखाद्या कॉलनीमध्ये किंवा चाळीमध्ये राहत असू तर त्या चाळीत ती लपाछुपी खेळल्या जात होती आणि त्याचा आनंद हा खूप वेगळा होता। पण आज परिस्थिती बदलली आहे। आज प्रत्येक मुलगा घरातून बाहेरच पडत नाहीये, कारण त्याच्याजवळ आलेले आहेत मोबाईल, टीव्ही आणि टॅब्स। मग या मोबाईल टॅब्स मधून त्यांना कसं बाहेर काढायचं? या स्क्रीन टाइम त्यांचा एवढा प्रचंड वाढलाय की त्यांना आळशी झालेत ते। म्हणजे आपण जर विचार केला की ते मुलं, त्यांना आपण म्हटलं की असं आपल्याला वाटतं की मुलं खेळलेत घरी तर ती छान खेळतील आणि टीव्ही आणि मोबाईल पासून वेगळे राहतील। पण मी असंही ऑब्झर्व केलं की 4-5 मुलं जेव्हा एकत्र येतात तेव्हा प्रत्येक जण आपला काहीतरी मोबाईल टॅब घेऊन त्यामध्ये कुठला तरी व्हिडिओ गेम खेळत असतात। किंवा जर प्रत्येकाजवळ नसेलच तर एखाद्याने तरी हे गॅजेट आणावं, म्हणजे लॅपटॉप म्हणा किंवा मोबाईल किंवा टॅब, आणि सगळे मिळून आपण त्याच्यावर काहीतरी बघूया किंवा त्याच्यावर काहीतरी खेळूया, कुठला तरी गेम खेळूया, असं त्यांचं प्लॅनिंग सुरू असतं। परंतु त्यांना मोकळे खेळ का खेळावेशी वाटत नाही? आता शहरीकरण झाल्यामुळे बरीचशी ग्राउंड पण नाहीये, पण सोसायटीजमध्ये, गल्लीमध्ये अजूनही थोडीफार जागा आहेत। आपल्या वेळेस सुद्धा कुठे ग्राउंड होते? मोकळ्या जागेत खेळायचं, नाही तर घराच्या समोरच्या गल्लीत खेळायचं, हेच आपलं खेळायचं मैदान होतं। पण आत्ताच्या मुलांचं तसं नाहीये। ग्राउंड म्हणजे त्यांना एक प्रोफेशनल ग्राउंडच हवं असं त्यांचं एक असतं। तर हे का वाढतंय? तर मुलांना या गॅजेटमधून वेगवेगळी इन्फॉर्मेशन मिळते आणि ती इन्फॉर्मेशन मिळवण्याची त्यांच्या मनाला सुद्धा, त्यांच्या माइंडला सुद्धा एक सवय झाली आहे। पण ही इन्फॉर्मेशन नक्कीच या गॅजेटमधून जरी मिळत असेल तरी ती लॉंग लाईफ तुमच्या मेमरीमध्ये स्टोअर होत नाही, हेही तेवढंच खरं आहे। आधीच्या काळी आपल्याला खूप इन्फॉर्मेशन नाही मिळायची, कारण त्यावेळेस नेट वगैरे, इंटरनेट, मोबाईल्स या गोष्टी नव्हत्या। आपल्याला लिमिटेड इन्फॉर्मेशन मिळायची, पण ती तुम्ही जर आठवत असेल की आपल्याला लहानपणी ज्या गोष्टी माहिती झाल्या होत्या, शिकल्या होत्या, त्या आजही आपल्याला जशाच्या तशा आठवतात। परंतु आजच्या मुलांचं तसं नाहीये, कारण ते फक्त आणि फक्त इन्फॉर्मेशन गेन करत आहे।
त्यांच्या माइंडमध्ये ती फक्त गेन होत आहे, त्याच्यावर कुठलीच प्रक्रिया होत नाही आणि ती मेमरी त्यांच्या परमनंट मेमरीमध्ये ती स्टोअर होत नाही. सो त्याच्यामुळे आपल्याला हा स्क्रीन टाइमवर लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. आणि या स्क्रीन टाइममुळे काय होतं की मुलं इतके त्या मोबाईलला किंवा टीव्हीला चिपकून बसलेले असतात की त्यांना टॉयलेट आली, वॉशरूमला जायचं असेल तरीही त्याकडे ते दुर्लक्ष करतात. त्यांच्या माइंडला ते सिग्नल्सच पोहोचू दिले जात नाही आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. भूक लागलेली असते तरी खायला तयार नसतात. याला जबाबदार कोण? मुले नाही. मुलांकडे आपण हे डिजिटल गॅजेट कुणी दिलंय? आपणच ना. अरे किती वेळ लावतो हा खायला, चल घे बरं पटकन, हा मोबाईल घे, बघ एकदाच आणि खा पटापटा. दुसरं, बाप रे माझे किती कामं राहिलंय, माझं ऑफिसचं काम राहिलंय, माझं स्वयंपाक व्हायचं आहे, ए प्लीज हा टीव्ही लावून देते, तुला काय ते बघायचंय, कुठलं कार्टून बघायचंय तू ते बघ, पण मला माझी कामं करू दे, जरा शांत बस ते बघत. म्हणून आपणच टीव्ही त्यांना सुरू करून देतो. बाबांना ऑफिसचे कॉल असतात किंवा मित्रांशी गप्पा करायच्या असतात, त्यामुळे ते मोबाईलवर असतात. ते म्हणतात अरे काय तू मध्ये मध्ये बोलतोयस, बघ ना ते टीव्हीवर वगैरे काही सुरू असेल तर टीव्ही जाऊन बघ ना. या प्रकारचं संभाषण आपण आपल्या मुलांसोबत करतो, हे कितपत योग्य आहे? म्हणजे आपणच त्यांना टीव्ही बघा, मोबाईल बघा हे आपण सांगतोय आणि त्या गोष्टी इतक्या अट्रॅक्टिव्ह आहेत की त्या मुलांनाच काय त्या मोठ्यांना सुद्धा अट्रॅक्ट करतात. परंतु त्यांना त्या गोष्टी देणारे आणि त्याची सवय लावणारे हे आपणच आहोत, पॅरेंट्स. ठीक आहे, जे झालं ते झालं, पण यातून आपल्याला बाहेर कसं निघायचं? आणि आज हा विषय घेण्याचं कारण असं आहे की युरोपियन कंट्री स्वीडन या कंट्रीचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. तर या कंट्रीमध्ये एक नवीन नियम तिथल्या गव्हर्नमेंटने जारी केलेले आहे की मुलांना स्क्रीन दाखवू नका. ती कुठलीही असो, मोबाईल स्क्रीन असो, टीव्ही असो, लॅपटॉप असो, टॅबलेट असो, कुठलीही मुलांना स्क्रीन दाखवू नका. 0 to 2 इयर्स या वयातील मुलांना कुठल्याच प्रकारची स्क्रीन तुम्ही मिनिटासाठीही दाखवू नका. त्यानंतर वयोगटाला 2 ते 5 वयोगटातील मुलांना सुद्धा मुळीच स्क्रीन दाखवू नका. जर तुम्हाला खूपच आता काही ऑप्शनच नाही आहे, सगळे ऑप्शन झाले, आता काही दुसरा ऑप्शन नाही आहे, त्यावेळेस गरज असेल तर मॅक्झिमम 1 तास तुम्ही दाखवू शकता, मॅक्झिमम. पण ते कधी? जर खूपच गरजेचं असेल तर. त्यानंतर 6 ते 12 वयोगटातील मुलांनी सुद्धा टीव्ही बघू नये, परंतु त्यांचे काही काम असेल किंवा कुठली इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची असेल, काही प्रोजेक्ट्स असतात, तर त्यासाठी त्यांना 1 ते 2 तास मॅक्झिमम हा लागू केलेला आहे. त्यानंतर 13 ते 18 वयोगटातील मुलांनी 2 ते 3 तास टीव्ही मॅक्झिमम बघण्यासाठी सुद्धा त्यांनी अलाउ केलेला आहे. पण हे कधी? खरंच गरज असेल तर. नाही, आता गव्हर्नमेंटने म्हटलंय की 2 ते 5 वयोगटातील मुलं ना 1 तास टीव्ही बघू शकतात, मग मी रोज 1 तास टीव्ही बघणार, असं नाहीये. जर खूपच गरज असेल आणि कुठलाही ऑप्शन तुमच्या समोर नसेल, त्याच वेळेस तुम्हाला तो स्क्रीन दाखवायचा आहे. सो हे जरी नियम स्वीडन या देशाने लागू केले असेल तरी ते आपल्याला पण लागू करायला काय हरकत आहे? आपल्या देशानेच लागू केले पाहिजे, आपल्या गव्हर्नमेंटनेच ते लागू केले पाहिजे असं गरजेचं आहे का? नाही ना. कारण आपल्या भारतातील मुलांची सुद्धा मानसिक स्थिती, मानसिक स्वास्थ्य या स्क्रीनमुळे खूप बिघडत चाललेले आहे. त्यांचं शारीरिक स्वास्थ्य पण बिघडत आहे आणि मानसिक स्वास्थ्य पण बिघडत आहे. तुम्ही बघा, शारीरिक स्वास्थ्यावर आपण जाऊया पहिल्यांदा की शारीरिक स्वास्थ्य म्हणजे कसं. आजची मुलं तुम्ही बघा कशी गोल मटोर दिसतात, त्यांची छान अशी डेअरी वगैरे, म्हणजे
आधीच्या काळी डेअरी कसं जे शेटजी वगैरे असायचे, बसलेले असायचे, त्यांचं बैठं काम असायचं, त्यांची डेअरी निघालेली असायची. पण आत्ता काय झालं, छोटे छोटे मुलं अगदी 2री 3री पासून सुद्धा त्यांच्या सुद्धा अशा डेअऱ्या निघालेल्या आहेत. इकडे छान पोट निघालेलं आणि डोळ्यावर एक मोठ्या भिंगाचा चष्मा. आपल्याला अशी आपली भारतीय युवा पिढी तयार करायची आहे का? आपण म्हणतो की मुलं हे आपल्या भारताचा पाया आहे, कारण पुढे जाऊन ते आपल्या भारताचे नागरिक बनणार आहेत. मग आपल्याला असे आपल्या भारताचे नागरिक बनवायचे आहेत का? तेव्हा त्यांच्याकडे लक्ष द्या. जे काय ते फास्ट फूड, जंक फूड खातात ते खाणं बंद करा. तासन तास त्या मोबाईल टीव्ही समोर बसले असतात, काही एक्सरसाइजच नाही ना, नुसतं बसलंय, मोबाईल घेऊन बसलाय, टीव्ही घेऊन बसलाय. कशी त्यांची हेल्थ चांगली राहणार? होणारच त्यांची ढेरी येणारच समोर, होणारच ते गोल वॉटर, लागणारच त्यांना चष्मा. त्यानंतर आपण जाऊया की या स्क्रीनमुळं मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतात. तर ऑटिझम सारखा आजार, ऑटिझम हा एक मानसिक आजार आहे आणि आज ऑटिझमचं प्रमाण लहान मुलांमध्ये इतकं वाढलंय की प्रत्येक सायकोलॉजिकल काउन्सिलर, सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट सगळ्यांकडे ऑटिझमचे पेशंट्स येत आहेत. लोक आपल्या मुलांना घेऊन येत आहेत. का येत आहेत? हा बोलत नाही, हा 4 वर्षाचा झाला तरी बोलत नाही, हा 5 वर्षाचा झाला तरी बोलत नाही. स्पीच थेरपीमध्ये त्यांना प्रॉब्लेम आला आहे. काय मुलं लवकर बोलत नाही? कारण आपण त्यांना हे डिजिटल गॅझेट त्यांना दिलेलं आहे आणि डिजिटल गॅझेट जर तुमचा चुकीचा गैरसमज असेल, तुमचा गैरसमज असेल की आपण मोबाईल टीव्ही दाखवल्यामुळे मुलं लँग्वेज शिकतील, बोलायला शिकतील, तर हा गैरसमज काढून टाका. मुलं तेव्हाच शिकतात जेव्हा आपण त्यांच्याशी बोलतो, आपण त्यांच्याशी जास्त संवाद साधतो. एक गोष्ट ऑब्झर्व करा, जिथे आजी आजोबा वगैरे आहे किंवा थोडी कंबाईन फॅमिली आहे किंवा मोठा भाऊ आहे, तिथली मुलं लवकर बोलतात. हे मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते. ती मुलं फार फास्ट बोलायला लागतात, त्यांना लवकर खूप साऱ्या गोष्टी कळायला लागतात. आणि जिथे न्यूक्लिअर फॅमिली आहे, जिथे बोलल्या जात नाही, आई बाबा पण कामावर जातात, जॉबवर जातात, मुलांशी जास्त कन्व्हर्सेशन होत नाही, मुलांच्या कानावर शब्दच पडत नाही, तर ते काय बोलणार? एक आधी ऍड यायची, कानाने बहिरा मुकापर नाही. आपली मुलं कानाने बहिरी नाहीये, पण आपण बोलतच नाही तर ते काय ऐकणार ना? सो तुम्हाला जर ऑटिझम पासून आपल्या मुलांना वेगळं ठेवायचं असेल तर स्क्रीन टाळा आणि स्वतः त्यांच्याशी संवाद साधा जास्तीत जास्त. त्यानंतर आपली मुलं खूप हायपर बनत आहेत, कारण त्यांना एकटेपणा जाणवतोय आणि ज्या स्क्रीनमधून जे काही वेव्स येतात ब्लू कलरचे, ते खूप डेंजर आहेत आपल्या मानसिक आरोग्यासाठी. सो स्क्रीन पासून आपल्या मुलांना दूर ठेवा, एवढंच मी तुम्हाला शेवटी सांगते. आपण काय करतो, फार गर्वाने सांगतोय की माझ्या ना मुलगाला अगदी 1-1.5 वर्षाचा आहे, पण त्याला ना लॉक पण ओपन करता येतं, त्याला पॅटर्न माहिती आहे, त्याला वेगवेगळे ॲप्स चालवता येतात, त्याला वेगवेगळं जे ॲप्स मला माहिती नाही ते ॲप्स तो ओपन करतो आणि त्याला गेम पण खेळता यायला लागले. खूप गर्वाने सांगतो, गर्व करू नका, ही गर्वाची गोष्ट नाहीये. हा धोक्याची घंटा आहे, ही धोक्याची. सो आपल्या मुलांना स्क्रीन पासून दूर ठेवा. आता तुम्ही म्हणाल की आम्ही 100% ठेवू शकत नाही, तर त्याचं एक मॅनेजमेंट करा की त्यांनी किती वेळ बघावा, कुठे वेळ, म्हणजे 10 मिनिट बघावा, 5 मिनिट बघावा, एक टाइम द्या आणि तुमचं टाइम टेबल तसं सेट करा. त्याच्यानंतर आपण मला असं वाटतं की व्हिडिओ फार लांब होत आहे, तर आपण कुठल्या उपाययोजना, म्हणजे कुठले उपाययोजना आपण करायला पाहिजे की त्याच्यामुळे मुलांचा स्क्रीन टाइम कमी होईल, हे आपण
नेक्स्ट एपिसोडमध्ये बघू, नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तुर्तास मी इथेच थांबते. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. मी कंपल्सेशन कोणाला करत नाही. जर तुम्हाला इन्फॉर्मेशन चांगली वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा